मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम्. मुक्यालाही बोलतं करणाऱ्या आणि पांगळ्यालाही पर्वत लंघून जाण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा विषय जो आहे तो आपण पुढं घेऊन जाऊया. नमस्कार, मी अंबादास मजगे भजगोविंदम या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रीमद आद्य शंकराचार्य भजगोविंदम म्हणजे चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये मानवी जीवनाला उद्देशून काही उपदेश करत आहेत, काही संदेश देत आहेत की जीवन कसं असलं पाहिजे आणि माणूस कसं जीवन व्यर्थ गोष्टीमध्ये वाया घालवतोय याविषयी अनेक गोष्टी समजावत आहेत. यापूर्वी आपण पहिल्या किंवा दुसऱ्या भागामध्ये हे स्तोत्र त्यांनी कुणाला सांगितलं याविषयीची गोष्ट सांगितली होती. एक वृद्ध व्यक्ती होती, खूप वृद्ध, आणि ती व्याकरणशास्त्र शिकायला निघालेली होती. पुस्तक वाचत असताना त्यांनी बघितली होती. त्याला विचारून त्यांनी हे स्तोत्र सांगितलेलं आहे की तू एवढं करतोयस पण खऱ्या अर्थानं किंमत कशाला आहे, तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमते, कारण प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुकरून करणे. आयुष्याचा जेव्हा शेवट येईल तेव्हा शेवटी तुझ्या कामाला काय येणार आहे, तर हे व्याकरणशास्त्र आतापासून तू केव्हा शिकणार, केव्हा ते तुझ्यात उतरणार, पण त्यासाठी तुला एकच करावं लागेल, ते म्हणजे भज गोविंद. आजपासून गोविंदाचं भजन करायला सुरुवात कर. याचा अर्थ गोविंदाचे विचार तू घ्यायला शिक, समजून घ्यायला शिक, हा त्यांना सांगायचं आहे. आणि हे करत असतानाच वेगवेगळा माणूस विषयामध्ये कसा खेळतोय, कसा पडतोय, कशा कशामध्ये मोहित होतो याविषयीचे आपण 15 श्लोकाचा विचार केला. आता त्यामध्ये थोडासा बदल झालेला आणि त्या ठिकाणी काही जणांची अशी मान्यता आहे की चरपट पंजरिका स्तोत्र हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिसत आहेत. कोणता 14वा श्लोक दुसरीकडे 16वा असेल, 18वा असेल, असे बऱ्याच ठिकाणी बदल झालेला आहे. माझ्या जे समोर वाचनात आलेला आहे ते श्लोक आहे आता 16वा, तो म्हणजे रथ्या चरपट विरचित कंथ पुण्या पुण्य विवर्जित पंथ नाहन नत्वन नायन लोकस तदपि किमर्थं क्रियते शोक. आता जो माणूस सुरुवातीला त्यांना भेटला होता त्याला उद्देशून हा जो श्लोक आहे त्याचा आपण 1-2 भाग करून याचा विचार करूया. 2 विषय त्यामध्ये किंवा दोघा जणांना संदेश आहे. एक तो व्यक्ती आहे जो वाचत होता, त्याला सांगतायत की बाबा की रथ्या चरपट, अरे कारण त्याच्यामध्ये एवढी विरक्ती आलेली आहे की तो रस्त्यावरची जी चिंध्या आहेत त्या चिंध्या गोळा करतोस आणि त्याची गोधडी बनवतोस किंवा त्याचे कपडे तू घालतोस आणि पाप पुण्य विवर्जित पंथ, पापा पुण्याच्या पुढचा तुझा मार्ग झालेला आहे, तू त्याच्या पुढे गेलेला आहेस. तू नाही, मी नाही, नाहन नत्वन नायन लोकस, हे लोक नाही, सगळं जग क्षणभंगूर आहे, मग तरी सुद्धा तू शोक का करायलास, हे त्या माणसानं त्यांना सांगायचंय की तुला एवढं जर समजलेलं असेल तर तू हा श्लोक तू हे का करतोयस, कशासाठी तुला एवढा शोक होतोय, या शोकाची तुला गरज नाहीये करण्याची. हा एक त्याच्या मागचा जो भाव आहे तो या ठिकाणी आपल्याला व्यक्त होताना दिसतोय की जो माणूस आहे, जो व्याकरणशास्त्र शिकत होता, त्याला हा संदेश आहे, कारण त्याची तशी समज बनलेली एवढी, बरं का, जी आता आपण विचार केला तो. आणखीन आपण या पुढे जाऊन बघूया की सामान्य माणसाला यातून काय संदेश असेल बरं. रथ्या चरपट विरचित कंथ, रस्त्यात पडलेल्या चिंध्या म्हणजे निकृष्ट मार्गाने येणाऱ्या गोष्टी त्या तू घेतोस, त्याच्यापासून गोधडी बनवतोस, म्हणजे तुझ्या संसार त्याच्यामधून तू शिवायचा प्रयत्न करतोयस, तो संसार तू चालवायचा प्रयत्न करतोयस. रस्त्या चरपट विरचित कंथ, अशा प्रकारचं धन गोळा करून संसार करतोस, माया जन्मवतोस
आणि हे करत असताना, धन जमवत असताना, माया जमवत असताना, पैसा कमवत असताना पाप पुण्याचाही विचार करीत नाहीस. पाप पुण्य विवर्जित पंथा. हा पापाचा मार्ग आहे का पुण्याचा मार्ग आहे याचा न विचार करता फक्त पैसेच कसे मिळतील याचाच विचार जर तू करत असशील तर कसं चालेल? हा, आज काय झालं की जे अनैतिक व्यवसाय होते, अनैतिक मार्ग होते, त्या अनैतिक मार्गाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली. हा, तो विचार करा तुम्ही, ज्यावेळेस आपण शहरामध्ये जाऊ किंवा कुठे जा, तो एक फार तफावत आढळून आलेली. आता आमच्या लहानपणी जर विचार केला ना, तर दूध आणि ताक हे विकत नव्हते. लेकरा घेऊन जा दूध तसंच. पाणी तर कधीच विकायचे नाही. पूर्वी कार्य म्हणायचे, पाण्याचा पैसा पाण्यावर जात असतो बाबा, पाणी विकू नये. आज तर बघतोय पाण्यावरच व्यवसाय सर्व चालू आहे. हे एक उदाहरण दिलं. परिस्थिती बदलली, अनेक गोष्टी बदलल्या, हे आपण मान्य करू. त्या गोष्टीला माझंही दुमत नाहीये. पण ज्या गोष्टी अनैतिक समजल्या जात होत्या तिला नैतिक समजलं जात आहे. आणखीन जे बघा, काही काही जे मार्ग असतात आपल्याला सुद्धा, आपण तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता की कसे अनैतिक मार्ग किंवा अनैतिक गोष्टीला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली. पहिल्या काळामध्ये पती आणि पत्नीचा संबंध हा अन्योन्य असायचा, तो उघड नसायचा. कारण कसं असतं, काही गोष्टींना प्रसिद्धी न देणंच चांगलं असतं. किंवा पती हा श्रेष्ठ वाटायचा, त्यामुळे त्याला अहो जाहो अशा प्रकारे बोललं जायचं. आज तर सर्रास पतीला अरे इकडे, अरे तिकडे जा, असं कर तसं कर, म्हणजे ज्या ठिकाणी एकेरी शब्द म्हणतो आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आणि त्याला प्रतिष्ठा म्हणजे सगळ्यांनी नाही, पण या काही जणांना असं वाटतं की असं वागणं म्हणजे मॉडर्नपणाचं वागणं आहे. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. स्त्री पुरुष संबंधामध्ये सुद्धा जी एक काय म्हणू अव्यक्तपणा होता, उघड न करण्याची गोष्ट होती, त्याला सुद्धा काय झालं की व्यभिचाराला सुद्धा एक शिष्टाचार काही ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसतोय. बघतो आपण, पाहतो ना फेसबुकवर, इंस्टाग्रामवर किंवा कुठेही घरगुती जे काही तुमचे गोष्टी असतील त्या सुद्धा सर्रासपणे प्रसिद्ध केल्या जातात. मला हे सांगायचं आहे की ज्या काळामध्ये किंवा ज्या गोष्टीला अनैतिक समजलं जात होतं किंवा उघड न करण्यासारखं मानलं जात होतं, ती गोष्ट सुद्धा आज उघड केली जाते, ही गोष्ट सांगायची आपल्याला. तसं वित्त कमावण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या गोष्टी कशाही वित्त नाही आलं पाहिजे. हस्तिनाद प्रबोधिनी, मागच्या दारानं येणारं वित्त नकोय, तर समोरच्या दारानं वित्त आलं पाहिजे. वाजत गाजत लक्ष्मी आली पाहिजे. वित्त नको तर लक्ष्मी आली पाहिजे. कारण वित्त आलं की त्याच्या मागं दुसरे खूप लवाजमा असतो आणि लक्ष्मी आली तर तिच्या मागं नारायण असतो. हा फरक आहे. शुची असते, श्रीमान असतं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं तो जो आहे, जसं बघा सात्विक आहार आणि तामसी आहार यामध्ये फरक असतो. पोट दोन्ही ते भरत असतं, त्याच्यात काही फरक नाही. तामसी आहाराने पोट भरतं आणि सात्विक आहाराने पण सात्विक आहार विकार निर्माण करत नाही, पण तामसी आहारातून विकार निर्माण होतात, हे आपण सर्व पाहतो. किंवा ज्या काही बिमाऱ्या आहेत त्या सुद्धा त्याच्यापासून उत्पन्न होत असतात. तसं आमच्या जीवनामध्ये जे येणारं वित्त आहे ते असं रथ्या चरपट विरचित कुठूनही येणार असं न यावं. पाप पुण्याचा विचार न करता तू कमावतोस, पण तसं कमवून सुद्धा आता उपयोग नाही, तसं करू नको, असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. आणि पाहतोय की मजबुरीचा वापर करून
वित्त कमावलं जातं. आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट एक अशी जाणवते की जुना काळ असा होता की दुसऱ्याची मजबुरीतून वित्त नाही कमवायचं. समोरचा मजबूर आहे, त्याला द्यायचं आणि त्याच्याकडून वित्त कमवायचं, हे सुद्धा पातक समजलं जायचं. आणि फार जुनी गोष्ट अशी होती की त्या जुन्या काळामध्ये जे वैद्य असायचे, त्या वैद्याच्या घरी पाणी सुद्धा पेनं वर्ज्य मानलं जायचं, कारण तो दुसऱ्याच्या मजबुरीतून ते वित्त कमवत असतो. आणि आज जर बघितलं तर पहा कसा बदल झालेला आहे की त्याला प्रतिष्ठा मिळालेली. त्या पूर्वीचा वैद्य तरी त्या काळाचा म्हणजे एवढा मजबुरीचा वापर करत नव्हता, जेवढं आज या पेशाचं रूप विभत्स झालेलं दिसतं. यामध्ये अनेक चांगले सुद्धा आहेत, नाही अशातला भाग नाही, किंवा त्यांना त्यांचं योगदान हे अस्वीकार करूनही चालणार नाही. ते देखील तेवढंच खरंच आहे ते सुद्धा. पण काही जणांच्या कृतीमुळं त्याला सुद्धा अशोभनीय असं काय म्हणू दृश्य आपल्या समोर दिसतं. हे तुम्ही पाहता, मी पाहतो, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त आपण बोलू नये. तर असं पण आज जर बघितलं तर त्याला प्रतिष्ठा झाली. कोणी जर म्हटलं तर काय करायचं, माझं पोरगं डॉक्टर करायचं, कोणतं माझा मुलगा डॉक्टर. पण मला विचार करा की तुम्ही विचार करा की असं किती पालकांना वाटत असतं बरं की माझा मुलगा व्हावा, पण गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी व्हावा. नाही नाही, त्याच्यात बक्कळ पैसा मिळवायचा असेल ना तर ते झालं पाहिजे. म्हणजे आमची दृष्टी कांचन मूल्यवादी झालेली, फक्त सोनं पैसा एवढंच मिळवायचं. आणि यामुळं आपले काय म्हणू फक्त आपलाच विचार करतो माणूस, दुसऱ्याचा सुद्धा विचार करायला तयार नाही. आणि एवढा काय म्हणू आत्मसंतोषी बनलेला आहे. आपल्या जुन्या ह्याच्यामध्ये फार एक मोठी शब्द पहा, अप्पलपोटेपणा. हा शब्द थोडा वेगळा वाटेल, पण प्रत्येक माणूस हा अशा प्रकारचा बनत चाललाय. त्यामुळं काही दिवसानं तो कुटुंबाचा सुद्धा विचार करणार नाही. मला मिळते ना बस एवढंच. यामधून माणूस राक्षस बनत असतो, जो स्वतःचाच विचार करतो. विनोबा भावेंना जेव्हा सांगितलं की सगळ्याला फणसाचे गरे नेऊन दे, म्हणजे कशाला द्यायचे, त्यावेळेस त्यांच्या आईने सांगितले, अरे देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. एवढ्या माऊली अशा होत्या की त्या अशा प्रकार आपल्याला समजावत होत्या की काय करायचंय काय नाही, राक्षस कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात, हे त्या ठिकाणी त्या समजावत होत्या आपल्याला. आणि म्हणून आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे पुढं जायचं आहे, काम करायचं आहे आणि पशुपक्ष्यासारखं जीवन न जगता माणसासारखं जीवन जगायचं आहे. आणखीन बघा माणूस किती पैशासाठी किती खालच्या थरावाला गेलेला आहे. काही ठिकाणी बघा मानव जी बालक असतात त्यांचे सुद्धा अपहरण केलं जातं, तस्करी केली जाते. मानवी अवयवांची सुद्धा तस्करी आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो ना. खरं खोटं ते काय म्हणू ते तपासणी यंत्रणा आहे तर त्या करत असतील, पण बातम्या जेव्हा अशा टीव्हीवर येतात त्यावेळेस मन काय होतं, वेदना होतात मनाला की मानवानं मानवाला आधार द्यायचा तर त्याचा आघात करायचा का त्याच्यावर. किती चुकीची गोष्ट आहे. असं जर केलं तर माणूस भक्तीच्या प्रांतामध्ये पुढे जाईल कसा. पापपुण्याचा विचार हा केलाच पाहिजे, पण तू करत नाहीस. असं काय सांगायचे की शंकराचार्य सांगतात पाप पुण्य विवर्जित, पण पाप आणि पुण्याच्या पुढे जायचंय आपल्याला. हे जीवन हे क्षणभंगूर आहे असाही तू विचार करतोस, खोटा आहे म्हणतोस, तू मी कोणीच नाही असं. आणि ज्यावेळेस माणूस असं थोडासा विचार करतो, सगळं ज्ञान त्याला मिळतं, त्यावेळेस त्याला वाटतं खरंच हे जीवन हे क्षणभंगूर आहे. बरेच वेळ एखादी व्यक्ती मेली, त्याला अंतिम संस्काराला घेऊन गेले की त्या ठिकाणी बसताना काही नाही हो, आत्ता चांगले होते, आत्ता गेले. क्षणभंगुरता ही त्या ठिकाणी दिसते आणि बाहेर आले की पुन्हा जशाला तसं आपलं काम चालूच आहे. स्मशान वैराग्य न येता
कायम वैराग्य माणसाच्या जीवनामध्ये टिकलं पाहिजे, हे या ठिकाणी सांगतायत. म्हणून ते म्हणतात की तू कशाला शोक करतोस, मग शोक करू नको. आणि बघा, दोघांनाही मार्गदर्शन केलेलं आहे. तू त्या मार्गाला गेला असता, आता शोक करू नको. आणि या मार्गानं जे आपल्यासारखे सामान्य माणसं आहेत त्याला सांगते की पाप पुण्याचा विचार करून वित्त कमावलं पाहिजे. तू अशा प्रकारे वित्त कमावतोस, म्हणून ते आता तसं करू नकोस. पाप पुण्याच्या पुढचा विचार कर, कुठला शोक करू नको आणि भगवंताला भज. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षती डुकरून करणे. जर तू हे नाही केलास तर तुला कुणी अंतकाळी सोडवणार नाही. म्हणून एवढं बोलू आणि या ठिकाणी थांबू. आता फक्त आपला एक शेवटचा श्लोक राहिलेला आहे, तो आपण लवकरच पूर्ण करून घेऊया. जय श्रीकृष्ण.